नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना याबद्दल आनंदाची बातमी आहे. खुश खबर आहे. सर्व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत खुशखबर आहे. महत्त्वाचे अपडेट आहे. तर मार्च महिना हप्ता वितरण हे कधी आहे? मार्च महिना हप्त्याचे वितरणाचे अपडेट काय आहे? संजय गांधी निराधार योजनेबद्दल ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात का? जर आपण लाभार्थी असाल तर कमेंट करा आठवणीने. आणि आपणास काही अडचण असेल, काही समस्या असेल, काही प्रश्न असेल तर आठवणीने प्रश्न विचारा, कमेंट करा तर काय आहे अपडेट? आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर 12 मार्चपर्यंत म्हणजे 12 मार्च रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टल हे सक्रिय राहणार नाही. आणि जे संजय गांधी निराधार योजनेचा मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याचे वितरण हे 13 मार्चपासून हे सुरू झालेले आहे. तर आपणास जर लाभ मिळाला असेल मार्च महिन्याच्या हप्त्याचा संजय गांधी निराधार योजनेचा तर मला कमेंट करा की मार्च हप्ता आला म्हणून. म्हणजे काय होईल, इतरांनाही त्याची माहिती मिळेल आणि इतरांनाही ते अपडेट कळेल. आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तेही मला आठवणीने कळवा म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला आहे हे अपडेट इतर जे आहेत लाभार्थी आपल्या संजय गांधी निराधार योजनेचे त्यांनाही दिलासा मिळेल आणि त्यांनाही ते अपडेट कळेल. म्हणजे काय होतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे हे आपल्या इतर लाभार्थींना पण सूचना मिळते आणि त्यांना माहिती अपडेट कळते. एवढेच, बाकी आपले काही त्याच्यामध्ये दुसरे उद्देश नाही. तर आठवणीने सर्वांनी कमेंट करा तुम्हाला काही समस्या, प्रश्न, अडचणी असेल तर आणि जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन हे ऑल हा पर्याय आठवणीने सिलेक्ट करा, निवडा. म्हणजे यापुढील व्हिडिओ आला, यापुढील काही नवीन अपडेट आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्याही मोबाईलमध्ये घंटी वाजेल. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करा